नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नेक्स्टचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाचे सर्वसमावेशक वाक्य, म्हणजे नेक्स्टची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. आता पहिलं बघा, नेक्स्टचा वापर, उपयोग. म्हणजे नेक्स्टचा वापर केव्हा केला जातो, उपयोग केव्हा केला जातो, तर त्याच्या अर्थानुसार त्याचा वापर केला जातो. अर्थ काय होतो नेक्स्टचा? पुढील, सर्वात नजीकचा, मागोमागचा किंवा लगेच पुढचा, या अर्थाने नेक्स्टचा वापर केला जातो. वापर, उपयोग. पहिलं बघा, नेक्स्टचा अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. नेक्स्टची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. पहिलं बघा, मला पुढच्या खोलीत लोक असल्याचे ऐकू येते. मला पुढच्या खोलीत लोक असल्याचे ऐकू येते. वाक्य ना, आय कॅन हिअर पीपल टॉकिंग द नेक्स्ट रूम. आय कॅन हिअर पीपल टॉकिंग द नेक्स्ट रूम. द नेक्स्ट रूम म्हणजे पुढच्या खोलीत. पुढच्यासाठी नेक्स्ट यूज केलेला आहे आणि ऐकू येते, ऐकू येत आहे म्हणून शकणे. ऐकू येणे म्हणजे शकणे, त्याच्यासाठी कॅन यूज केलेलं आहे. वाक्य, आय कॅन हिअर पीपल टॉकिंग द नेक्स्ट रूम असं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य बघा, मी तुला पुढच्या रविवारी भेटेन. मी तुला पुढच्या रविवारी भेटेन. वाक्य ना, आय विल सी यू नेक्स्ट संडे. आय विल सी यू नेक्स्ट संडे. नेक्स्ट संडेज म्हणजे पुढच्या रविवारी. पुढच्यासाठी नेक्स्ट यूज केलेलं आहे आणि भेटेन आहे. भेटेन म्हणजे भविष्यकाळ असल्यामुळे विल यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, राधिका पूनमच्या शेजारी बसली होती. राधिका पूनमच्या शेजारी बसली होती. वाक्य ना, राधिका सेट नेक्स्ट टू पूनम. राधिका सेट नेक्स्ट टू पूनम. नेक्स्ट टू पूनम म्हणजे पूनमच्या शेजारी बसली होती असं आहे ते. म्हणून राधिका सेट नेक्स्ट टू पूनम असं आलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य, मी तुझ्या शेजारी बसू का. मी तुझ्या शेजारी बसू का. वाक्य ना, मे आय सीट नेक्स्ट टू यू. मे आय सीट नेक्स्ट टू यू अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. बसू का, हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ऑब्व्हियसली एक्झिक्युटिव्ह वर्ब्सने सुरुवात झालेली आहे आणि मे यूज केलेला आहे बिकॉज ऑफ स्पेशल रिक्वेस्ट केलेली आहे त्यामुळे. म्हणून मे आय सीट नेक्स्ट टू यू असं आलेलं आहे अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, पुढच्या वेळी प्रयत्न कर. पुढच्या वेळी प्रयत्न कर. वाक्य ना, ट्राय इट नेक्स्ट टाईम. ट्राय इट नेक्स्ट टाईम. नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्या वेळी. त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघा, ते त्या बागेच्या पुढे किंवा बागेशेजारी होते. ते त्या बागेच्या पुढे किंवा बागेशेजारी होते. वाक्य ना, इट्स नेक्स्ट टू दॅट गार्डन. इट्स नेक्स्ट टू दॅट गार्डन म्हणजे नेक्स्ट म्हणजे पुढे होते किंवा शेजारी होते असं आहे ते वाक्य. गार्डन म्हणजे बाग. त्याच्यानंतर सातवं वाक्य बघा, चला पुढच्या आठवड्यात एक मोठ्या पार्टीची योजना करूया. चला पुढच्या आठवड्यात एका मोठ्या पार्टीची योजना करूया. वाक्य ना, आता करूया म्हणून लेट्स यूज केलेलं आहे बघा. लेट्स प्लॅन अ बिग पार्टी नेक्स्ट वीक. लेट्स प्लॅन अ बिग पार्टी नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यात. प्लॅन करणे म्हणजे योजना करणे, बिग पार्टी म्हणजे मोठी पार्टी आणि करूयासाठी लेट्स यूज केलेला आहे. लेट्स प्लॅन अ बिग पार्टी नेक्स्ट वीक म्हणून. त्याच्यानंतर आठवं वाक्य बघा, मी पुढच्या सोमवारी 32 वर्षाचा किंवा वर्षाची होईन. मी पुढच्या सोमवारी 32 वर्षाचा किंवा वर्षाची होईन. वाक्य ना,
आय शाल बी 32 years old on Monday next. आय शाल बी 32 years old on Monday next. Monday next म्हणजे पुढच्या सोमवारी असं आहे. आणि होईनं असल्यामुळे भूतकाळ असल्यामुळे भविष्यकाळ असल्यामुळे म्हणजे फ्युचर टेन्स असल्यामुळे शाल यूज केलेलं आहे. हे लक्षात घ्या. आय शाल बी 32 years old ऑन मंडे नेक्स्ट असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य बघा. मुले पुढच्या खोलीत खेळत आहेत. मुले पुढच्या खोलीत खेळत आहेत. वाक्याना द किड्स आर प्लेईंग इन द नेक्स्ट रूम. द किड्स आर प्लेईंग इन द नेक्स्ट रूम. किड्स म्हणजे कोण? मुले. आता आर प्लेईंग म्हणजे खेळत आहे म्हणून आर प्लेईंग यूज केलेलं आहे. हे वाक्य कुठल्या काळात आहे तुमच्या लक्षात आलं असेल. चालू वर्तमान काळ, कारण वर्तमान काळ आहे आणि चालू प्रोसेसिंगमध्ये आहे म्हणून द किड्स आर प्लेईंग इन द नेक्स्ट रूम. इन द नेक्स्ट रूम. नेक्स्ट रूम म्हणजे पुढच्या खोलीत असं वाक्य आलेलं आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य बघा. ती पुढच्या आठवड्याच्या शेवटी ते घेऊन जाऊ शकते. ती पुढच्या आठवड्याच्या शेवटी ते घेऊन जाऊ शकते. वाक्याना शी कॅन पिक इट अप नेक्स्ट वीकेंड. शी कॅन पिक इट अप नेक्स्ट वीकेंड म्हणजे काय करू शकते? घेऊन जाऊ शकते. कॅन पिक इट अप म्हणून आहे ते, म्हणजे पिक करणे म्हणजे घेऊन जाणे. आणि नेक्स्ट वीकेंड म्हणजे पुढच्या आठवड्यात. वाक्य शी कॅन पिक इट अप नेक्स्ट वीकेंड. त्याच्यानंतर 11वं वाक्य. चला मला कळत नाही की मी पुढे काय करायचे आहे. मला कळत नाही की मी पुढे काय करायचे आहे. वाक्याना आय नेव्हर नो व्हॉट आय वॉन्ट टू डू नेक्स्ट. आय नेव्हर नो म्हणजे मला कळत नाही साठी की मी पुढे काय करायचं आहे म्हणून व्हॉट आय वॉन्ट टू डू नेक्स्ट. हे लक्षात घ्या. व्हॉट आय वॉन्ट टू डू नेक्स्ट हा प्रश्न नाही आहे की मला कळत नाही की पुढे मला काय करायचे आहे असं आपण म्हणतो. हा प्रश्न विचारला जात नाही, त्याच्यामुळे क्वेश्चन मार्क्स आलेलं नाही. आणि तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल व्हॉट आलेलं आहे, त्याच्यानंतर करता आलेलं आहे आय. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की काय आहे ते क्वेश्चन मार्क नाही आहे तो, म्हणून व्हॉट आय वॉन्ट टू डू नेक्स्ट असं आहे ते फक्त. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य बघा. आपण पुढच्या आठवड्यासाठी किंवा पुढच्या आठवड्यात बैठक आयोजित करू शकतो का. आपण पुढच्या आठवड्यासाठी किंवा पुढच्या आठवड्यात बैठक आयोजित करू शकतो का. क्वेश्चन्स मार्क. शकतो का म्हणून कॅन वापरलेला आहे आणि हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात आलेली आहे आणि इथे कॅन ॲक्झिलरी वर्ब्स वापरलेला आहे. वाक्य बघा. कॅन वी अरेंज अ मीटिंग फॉर द वीक आफ्टर नेक्स्ट. कॅन वी अरेंज अ मीटिंग फॉर द वीक आफ्टर नेक्स्ट. वीक आफ्टर नेक्स्ट लक्षात घे. वीक आफ्टर नेक्स्ट म्हणजे पुढच्या आठवड्यासाठी म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे ह्या वीकच्या पुढच्या आठवड्यात असं आहे ते. म्हणून फॉर द वीक आफ्टर नेक्स्ट आलेलं आहे. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आले. अरेंज करणे म्हणजे आयोजित करणे. त्याच्यानंतर 13वं वाक्य. पुढे कोण आहे. पुढे कोण आहे. वाक्याना हुज नेक्स्ट. हुज नेक्स्ट म्हणजे पुढे कोण आहे असं आहे ते. त्याच्यानंतर 14वं वाक्य. पुढचे पाऊल किंवा मार्ग काय आहे. पुढचे पाऊल किंवा मार्ग काय आहे. वाक्याना व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप म्हणजे पुढचा मार्ग किंवा पुढचं पाऊल काय आहे. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य. कॉलेजच्या पुढे किंवा शेजारी हॉस्पिटल आहे. कॉलेजच्या पुढे किंवा शेजारी हॉस्पिटल आहे. वाक्याना द हॉस्पिटल इज लोकेटेड नेक्स्ट टू द कॉलेज. द हॉस्पिटल इज लोकेटेड नेक्स्ट टू दी कॉलेज. द हॉस्पिटल लोकेटेड म्हणजे काय आहे. स्थायिक आहे म्हणजे तिथे काय आहे ते लोकेट आहे म्हणजे तिथे ते आहे म्हणजे जवळ आहे असं आहे ते. म्हणजे कॉलेजच्या पुढे शेजारी हॉस्पिटल आहे. पुढे म्हणजे नेक्स्ट दिलेलं आहे बघा. नेक्स्ट टू द कॉलेज. नेक्स्ट टू द कॉलेज म्हणजे कॉलेजच्या पुढे आणि हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल दिलेलं आहे आणि लोकेटेड म्हणून द हॉस्पिटल इज लोकेटेड नेक्स्ट टू दी कॉलेज असं आहे. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी भेटू. पुढच्या वर्षी भेटू. वाक्याना गुड बाय सी यू नेक्स्ट इयर. गुड बाय सी यू नेक्स्ट इयर. इयर म्हणजे वर्ष, नेक्स्ट म्हणजे पुढचं. वाक्य आलेलं आहे गुड बाय सी यू नेक्स्ट इयर. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य बघा.
कृपया पुढच्या वेळी अधिक काळजी घ्या. कृपया पुढच्या वेळी अधिक काळजी घ्या. वाक्य ना, प्लीज बी मोर केअरफुल नेक्स्ट टाईम. प्लीज बी मोर केअरफुल नेक्स्ट टाईम. नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्या वेळी. प्लीज म्हणजे कृपया. बी मोर केअरफुल म्हणजे अधिक काळजी. वाक्य, प्लीज बी मोर केअरफुल नेक्स्ट टाईम. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य बघा. मी हे काम पूर्ण करेन आणि पुढे मी एक नवीन काम सुरू करेन. मी हे काम पूर्ण करेन आणि पुढे मी एक नवीन काम सुरू करेन. हे वाक्य करेन करेन म्हणून आहे, म्हणजे भविष्यकाळातले आहे. म्हणजे म्हणून भविष्यकाळातलं शाल किंवा विल यूज केलं जातं. आयसोबत तुम्ही शाल पण वापरू शकतात किंवा आयसोबत तुम्ही विल पण वापरू शकतात. आता मॉडर्नमध्ये आयसोबत विल यूज केलं जातं, त्याच्यामुळे इथे विल आलेलं आहे. अदरवाईज तुम्ही शाल वापरलं तर पण ते रॉंग होत नाही, हे लक्षात घ्या. वाक्य बघा. आय विल फिनिश धिस टास्क. आय विल फिनिश धिस टास्क म्हणजे मी हे काम पूर्ण करेन. हे वाक्य कसं झालं आहे? आय विल फिनिश धिस टास्क. टास्क म्हणजे काम. त्याच्यानंतर अँड, आणीसाठी अँड. पुढे मी एक नवीन काम सुरू करेन. वाक्य ना, नेक्स्ट आय विल स्टार्ट अ न्यू वन. नेक्स्ट आय विल स्टार्ट अ न्यू वन. न्यू वन म्हणजे नवीन काम. वाक्य ना, आय विल फिनिश धिस टास्क अँड नेक्स्ट आय विल स्टार्ट अ न्यू वन. असं वाक्य आलेलं आहे. आय विल फिनिश धिस टास्क अँड नेक्स्ट आय विल स्टार्ट अ न्यू वन. असं म्हणजे मी हे काम पूर्ण करेन आणि पुढे मी एक नवीन काम सुरू करेन, असं आहे. त्याच्यानंतर 19वं नेक्स्ट बघा. काळजी करू नका, पुढच्या वेळेसाठी शुभेच्छा. काळजी करू नका, पुढच्या वेळेसाठी शुभेच्छा. वाक्य आहे ना, डोंट वरी, बेटर लक नेक्स्ट टाईम. डोंट वरी, बेटर लक नेक्स्ट टाईम. डोंट वरी म्हणजे काळजी करू नका आणि पुढच्या वेळेसाठी शुभेच्छासाठी बेटर लक नेक्स्ट टाईम म्हणून आलेलं आहे. त्याच्यानंतर 20वं वाक्य. पुढील ट्रेन 15 मिनिटात येईल. पुढील ट्रेन 15 मिनिटात येईल. वाक्य ना, द नेक्स्ट ट्रेन विल अराईव्ह इन 15 मिनिट्स. द नेक्स्ट ट्रेन विल अराईव्ह इन 15 मिनिट्स. 15 मिनिट्स म्हणजे 15 मिनिटात. नेक्स्ट ट्रेन म्हणजे पुढील ट्रेन. विल म्हणजे येईल. येईल असल्यामुळे ते भविष्यकाळ असल्यामुळे त्याला विल यूज केलेलं आहे. अराईव्ह म्हणजे येणे. असं वाक्य आहे. द नेक्स्ट ट्रेन विल अराईव्ह इन 15 मिनिट्स. अशा प्रकारे ही 20 वाक्य दिलेली आहेत, नेक्स्ट वापरून केलेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आणि किती महत्त्वाची आहे ते तुम्हाला हे वाचून लक्षात येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही परत व्हिडिओ बघा. त्याचप्रमाणे वाक्य कशी बनवलेली आहेत हे आम्ही डिटेल्समध्ये प्रत्येक टॉपिक आम्ही तुम्हाला समजावून सांगत केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला काळाची आलेली आहे, प्रश्नार्थक वाक्य आलेली आहेत, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स वगैरे आलेली आहेत, एक्झिक्युटिव्ह व्हर्ब्स कशी वापरतात, कॅन, कुड, शुड, वूड वगैरेची वापरलेली आहे ती पण दिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही काढून बघू शकता. ते डिटेल्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो आहे की तुम्ही पहिल्यापासून या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. पहिल्यापासून स्टार्ट करा. आता एवढे व्हिडिओ झाले म्हणून तुम्ही इथूनच स्टार्ट करणार तर तुमच्या काही लक्षात येणार नाही. त्याच्यासाठी पहिल्यापासून स्टार्ट करा. होऊ दे व्हिडिओ, वेळ लागेल, पण आपण काय करायचं, पहिल्यापासून स्टार्ट करायचं आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत यायचं. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला ही वाक्य कशी बनवलेली आहे, कुठले त्याला स्ट्रक्चर यूज केलेलं आहे, नियम काय आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही ते कॉन्फिडंटली आणि तुमच्या ब्रेनमध्ये ते फिट होऊन जाईल. त्याच्यामुळे व्यवस्थित करा आणि सिस्टमॅटिकली करा. म्हणजे त्याच्यामुळे काय होणार नाही, पुढे तुमचा गोंधळ होणार नाही, कन्फ्युजन राहणार नाही. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी अकाउंट पेज आहेत स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. त्याचप्रमाणे आमचा न्यूली यूट्यूब चॅनल हे झालेलं आहे, रिलीज झालेला आहे, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. तिथे शॉर्ट्स आम्ही देत असतो. शब्द पण तेवढेच महत्त्वाचं आहे, ते लक्षात घेऊन आम्ही हा चॅनल बनवलेला आहे. म्हणजे तिथे तुम्हाला शब्दांची प्रॅक्टिस होऊन जाईल. त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट जे काही रूल्स आहेत ते पण आम्ही तिथे देणार आहोत. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुमच्या फ्रेंड्सशी जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका.
आणि त्याची माहिती देतो. यूट्यूब चॅनल नेम आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik1. यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik1. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.